तर महाभारत, कुरुक्षेत्र, श्रीकृष्ण आणि अर्जुन, कौरव आणि पांडव. नमस्कार, मी तुकाराम हिप्परकर, अज्ञानी बॉय हे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. तर मित्रांनो, आज आपण एका अशा विषयाबद्दल बोलणार आहोत जो विषय आपल्याला बऱ्याच गोष्टींशी जोडून एका गोष्टीपासून मुक्त होण्यासाठी मदत करेल. तर आपण थेट जाऊया कुरुक्षेत्रावरती. तर बघा, कुरुक्षेत्र महाभारताचं युद्ध. कुरुक्षेत्र एक भूमी आहे, त्यावर आता महाभारत थोड्याच वेळात सुरू होते आणि अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो की रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये घेऊन चल. ज्या कॉन्फिडन्सनं अर्जुन म्हणतोय श्रीकृष्णाला की दोन्ही सैन्यांच्या मध्ये घेऊन चल, मला बघायचं आहे की लढण्यासाठी कोण कोण आलंय, कौरवांच्या बाजून कोण कोण आलंय हे मला बघायचं आहे. आणि श्रीकृष्ण त्या सांगण्यानुसार रथ सेंटरला जाऊन उभा करतात आणि अर्जुन कौरवांच्या जे त्यांची सेना आहे त्यांच्यावरती एक नजर फिरवतो आणि थोडा विचारात मग्न होऊन जातो. हळूहळू ती विचारांची शैली वाढत जाते आणि हळूहळू अर्जुन त्याच्या तोंडावरती, ती चेहऱ्यावरती ती भीती दिसायला चालू होते. आणि अर्जुन अचानक घाबरल्या अवस्थेत श्रीकृष्णाला म्हणतो की मी हे युद्ध लढू नाही शकत. आणि हे जेव्हा दोघांमध्ये बोलणं होत असते त्यावेळी अर्जुन पटकन खाली बसून जातो. त्याचं जे गांडीव आहे ते त्याच्या हातातून निसटून पडतं. आता बघा, त्या अर्जुनाला घाम फुटलेला आहे, तो अर्जुन तो पॅनिक झालेला आहे, तो अर्जुनाला एन्झायटी होते आणि तो त्या श्रीकृष्णाला म्हणतोय की माझ्या पुढं आपली माणसं आहेत, त्यांना मी कसं मारू, ह्यांना मारून मला मिळणारच काय, हे राज्य मला त्यांना मारून मिळणार असेल तर मला हे राज्यच नको. आता मला सांगा, तुम्हाला सगळ्यांना अर्जुन माहिती, अर्जुन हा पाचवी पांडवांमधला श्रेष्ठ, हा जगातील ह्या पृथ्वी तलावावरील सर्वात सर्वश्रेष्ठ असा धनुर्वीर आहे, ज्यानं 2 वेळा 12 वर्षाचं तप पार पाडलं, ज्यानं स्वतःची जवळची माणसं गमवताना पाहिलं, जो स्वतःच्या भावांच्या विरोधात जाऊन युद्ध खेळला, असा कठोर माणूस. मला सांगा, त्या माणसाचा विचारसरणी, त्या माणसाची मानसिक शक्ती किती प्रबळ असेल. आता एवढा कठोर व्यक्तिमत्व असलेला माणूस ज्यावेळी घटना घडते त्यावेळी पॅनिक होतोय, त्याला एन्झायटी होते आणि तो खाली बसू शकतो आणि तो दया करतोय श्रीकृष्णाकडे की मला हे युद्ध नाही करायचं. त्यावेळी श्रीकृष्ण त्याला समजवतोय की तुझे युद्ध लढणार आहे ते ऑलरेडी लढले गेले, तुझ्यांना मारणार आहे ते ऑलरेडी मरलेले आहेत, तू मग ते कारण बनणार आहे. आणि मग असं बरंच त्याला भगवद्गीता सांगितलं जाते आणि अर्जुन उभा राहतो. आता ही गोष्ट मला मी का सांगतोय तर बघा की आता एक एक्झाम्पल सांगतो, मग आपण त्या मुद्द्यावरती येऊयात. आता बघा, सगळ्यांना समय रैना माहिती, समय रैनाचं जे काही प्रकरण घडलं ते पण सगळ्यांना माहिती. ज्यावेळी ते प्रकरण घडलं त्यावेळी तो समय रैना US टूरमध्ये होता आणि त्याचे जवळजवळ 50 सेमिनार, 50 कार्यक्रम होते. तर दुसरा कार्यक्रम सुरू होता आणि त्यावेळी त्याला ही न्यूज समजली. त्यावेळी तो अक्षरशः पॅनिक अटॅकमध्ये गेला, त्यानं झोपेच्या गोळ्या खाऊन त्याला झोप आली, तो घरच्यांशी बोलून लढला. आता मी तुम्हाला हे का सांगतोय तर बघा, ह्या गोष्टी असं नाही की मी फेस नाही करते किंवा तुम्ही फेस करणार, आपल्या समाजात बरेच जण असे आहेत की जे ह्या फेस करतायत गोष्टी. आता बघा, बऱ्याच जणांना एन्झायटी होते, बऱ्याच जणांना असं पॅनिक होतात, बऱ्याच जणांना खूप गोष्टीमध्ये भीती वाटते. तर मला सांगा, हे अर्जुन असेल किंवा समय रैना असेल, आता अर्जुन एवढा कठोर व्यक्ती होता तरी त्याला भीती वाटली, तरी तो पॅनिक झाला. आता मला सांगा, आपण पण जर मला म्हणलो की मी पॅनिक झालोच नाही पाहिजे, मला एन्झायटी झालीच नाही पाहिजे, तरी पॉसिबल आहे का हो? नाही. एन्झायटी, पॅनिक होणं हे तुमच्या शरीराचं एक संवेदना आहे. त्या तुम्ही जन्माला आल्यापासून तुम्ही मरेपर्यंत तुमच्यासोबत त्या संवेदना राहणारच. संवेदना म्हणजे काय? तुमचे जे हार्मोन्स आहेत त्या सर्वांचं एक गोळा बेरीज करून एक रचना आहे, त्यामुळे तुम्हाला त्या संवेदना जाणवतात आणि ह्या संवेदना शेवट पण राहणार, हे तुम्हाला ऍक्सेप्ट करता आलं पाहिजे. आपण बघ काय करू शकतो,
त्या संवेदना फक्त बघू शकतो आणि त्या संवेदनांची फक्त आणि फक्त त्याची ताकद कमी करू शकतो. आणि असं करूनच आपण आपली जी काही भीती आहे, आपली जी काही एन्झायटी आहे यावरती आपण नक्कीच विजय मिळवू शकतो. तर प्रयत्न करूयात की ज्यावेळी पुढल्या वेळी अशी घटना घडेल त्यावेळी आपण त्या भावनांशी ओळख करण्याचा प्रयत्न करूयात आणि त्या गोष्टींना कमी करण्याचा प्रयत्न करूयात. धन्यवाद.